वल्लरी सांगू का काय झाले ते? बोला ना पटकन. अगं तू कमाल केलीयस. तू युनिव्हर्सिटीत 7वी आलीयस. अभिनंदन. वल्लरी अभिनंदन. सासूबाई माय सुनेल कोणाची नजर ना लागो. वल्लरी मला गैरा अभिमान वाटतो तुला. भांबरे घराण्याचं नाव मोठं केलं तू. माझ्या पोरांना जे जमलं नाही ते तू करून दाखवलं. आज तुझ्यामुळे मला हा दिवस दिशी राहिला. किती मूर्ख बाई होती मी. माझ्या एवढ्या गुणाच्या सुनेले ओळखण्यात गल्लत करत होती. मला सासूबाई बस. किती वेळा माफी मागणार आहात आता? आपण ठरवलंय ना झालं गेलं विसरून जायचं म्हणून. मग आणि हे सगळं तुमच्या आणि पप्पांच्या आशीर्वादाशिवाय घडलंच नसतं. त्यांनी मला साथ नसती दिली, माझ्या मैत्रिणींच्या शुभेच्छा माझ्यासोबत नसत्या ना, ते खरंच आहे. वल्लू तो भाषण आपण आहे ना ते कॉन्व्होकेशनचा दिवस आहे ना त्यासाठी राखून ठेवूया. हा का हो तुम्ही? हो आणि आम्ही येणार होतो तुझ्या कॉन्व्होकेशनला. तिथे येणार तुझं भाषण ऐकण्यासाठी आणि टाळ्या वाजवणार. मी तर शिट्ट्या पण वाजवणार आहे. Three cheers for Vallari. Hip hip. हुर्रे Hip hip. हुर्रे Hip hip. हुर्रे. वल्लरी ए बाजूला हो ना यार. प्लीज मला लिपस्टिक लावू दे ना. काय करतेस? एकच अर्थ आहे का? जा ना तिकडे. तिकडे पण आहे ना. यार नेहमी तुम्ही माझ्यासोबत असंच करता यार. तुम्हाला जास्त वेळ लागतो मग माझी लिपस्टिक पण स्प्रेड झाली थोडीशी. हो मग कॉमेडीच दिसतंय ते. इथे कशाला पेंट करायचं? कार्डबोर्ड देते त्याच्यावर कर पेंट. आणि मी इथे आधी आले कळलं ना, त्यामुळे मीच उभी राहणार. जा तिकडे. व्हॉट अ जोक. हसू का? मला हसायला येत नाहीये. मग जेवण घ्यायचंच आहे. यार आज तरी भांडू नका ग तुम्ही. काय चाललंय तुमचं? आज एवढा चांगला दिवस आहे. आजचा दिवस तरी सोडा एकमेकींना. ती वल्लरी तिथे वाट बघत असेल. इतका आनंदाचा दिवस आहे तिच्यासाठी आणि आपण भांडू फक्त. तू मलाच काय बोलतेस? अगं तुला नाही बोलत आहे फक्त ती. घे घे. दरवाजा उघड जा. मलाच सांगा दरवाजा पण उघडायला. तर ह्यात काय एवढं चिडणार ग? कोण आला असेल सकाळी सकाळीच आता? रोशन आंटी या 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 बसा. तुम्ही चहा कॉफी काय घेणार आहात तर लगेच सांगा कारण का आपल्याला लगेच निघायचंय. बरं झालं वेळेत आलात. आजचा स्पेशल दिवस आहे. तुम्ही येताय ना कॉन्व्होकेशनला? हा नाही ऍक्च्युली या तुम्ही पण. वल्लरीचं कॉन्व्होकेशन आहे, तिला खूप छान वाटेल तुम्ही आलात. हा नो दिकरा, मी नाही येतो आहे तिकडे. तिकडे येत नाही आत. नाही मग इथे याचं काही स्पेसिफिक कारण नाही, म्हणजे सहजच आला भेटायला की काय? नाही कारण रेंटला वेळ आहे हा अजून. म्हणजे तो मी तुम्ही लोकीला सांगायला आला की मी हा फ्लॅट सेल करतो. काय काय? ओ आंटी, ओ आंटी हे बघा तुम्ही असं फ्लॅट विकू नाही शकत लगेच. असं कसं फ्लॅट विकू शकता तुम्ही? मस्करी करताय का? मी नाही मस्करी करतोस. मस्करी तो माझा डेस्टिनी केला माझ्याशी. म्हणजे खरंच? अहो म्हणजे नव्या घरमालकाला आपल्याला भाडं द्यावं लागेल एवढंच ना? नाही नाही,
तो रेंट नाही द्यायला लागतो? भाडं नाही द्यावं लागणार म्हणजे फ्री राहायला देणार आहे का तो? अरे नाही रे बाबा, तू टेनेंट नाही ठेवतोस. म्हणजे हे घर रिकामं करावं लागणार? 1 वीक आहे तुम्ही लोकच्या हातामध्ये. तुम्ही लोक नवा घर सर्च करा. एक आठवडा आहे का फक्त? मस्त बातमी दिली का नाही? आम्ही एवढ्या चांगल्या मूड मध्ये होतो, मस्त बातमी दिली. तेजा, शांत हो, जरा शांत हो. मी काय म्हणते रोशन आंटी, आम्ही भेटतो ना त्या नव्या घर मालकाला. भाडं वाढवून हवं असेल तर आम्ही काहीतरी प्रयत्न करतो ना, होईल काहीतरी नीट. काय पण नाही होणार, कारण की तो तिकडे फॉरेन कंट्री मध्ये राहतो ने. आमचा डील ऑनलाईन होणार आहे. मला पण तुम्ही लोकांना सांगायला लय वाईट वाटतोस, पण तो काय आहे ना, माझा पण एज झालाय नी आता. माझा दिकरी जेव्हा लय बिमार होता ने, तेव्हा मी हा घर मॉर्गेज करून 9 लाख रुपया लोन घेतला होता. आता माझ्याकडे पण काय ऑप्शन नाही आहे. 1 वीक मध्ये मी 9 लाख रुपया नाही रिपे करू शकतो ना. 9 लाख रुपये? आंटी, तुमचा काही दोष नाहीये यात. आता तुमच्यावर वेळच अशी आली, त्याला कोण काय करणार? तुम्ही नका मनाला लावून घेऊ. सॉरी गर्ल्स. I will miss you girls. आणि स्टक झाला यार. काय करायचं आता? तेजा, काय करतेस तू? सांभाळ स्वतःला. अयो, माझा तर मूडच गेलाय. कुठे तो कॉन्व्होकेशनचा आनंद आणि कुठे हे? एक मिनिट, असं नका बोलू प्लीज. हे बघा, आज वल्लरीच्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आपण तिच्या समोर हसऱ्या चेहऱ्यानेच जाऊया प्लीज प्लीज. तिला यातलं काही कळतं कामा नाही, निदान आज तरी. आणि प्रेरणाला पण काही सांगायचं नाही. हा, हे बघा, आपला प्रॉब्लेम आहे हा. आता आपला आपण सॉल्व्ह करू प्लीज प्लीज. मन्या मन्या मन्या, अरे अजून आवरूनच राहिला का? पटकन आवरणं. मले माया लेकीचा सत्कार समारंभ डोळे भरून पाहायचा आहे. मला सांग, तू डबा का बरं घेतलाय? अरे पोरगी उपाशीच गेली रे सकाळी घाई म्हणून थोडे पोहे घेतलेले. भूक लागी जाईल ना तिले. बर, वल्लरीच्या परीक्षेतल्या यशामुळे आई गैरी खुश आहे. किती काळजी करी राहिली त्याची. आधीच जर चांगली वागली असती तर. हो गैरे, मला ना तिले गोडधोडाचं करून खाऊ घालायचं होतं, पण आता रात्री ती आली ना की करते तिच्यासाठी. आज गैरा महत्वाचा दिवस आहे मला तिच्यासाठी. आई, बरं वाटे राहिले. तो हे रूप पाहिसत. खूप माया करी राहिली तू वल्लूवर. मग माई सून आहेस तशी गुणाची, आणि आजपासनं ती माई सून नाही, माई लेक आहे.
माझ्या लेकीवर गैरी माया करायची मला आता. काकू काय झाली का तयारी सगळी? नाही आता तुम्ही सासू नाही आता, आता तुम्ही वकिलीण बाईंच्या सासू आहात. छान छान मस्त तयार झालात. रेडी आहात ना तुम्ही? हो हो बरं एक मिनिट मला फोन येतोय, मी आलोच. बरं. लवकर आहे रे मन्या. हो. किचन मध्ये काय आवरायचंय का? हो ग थोडे काम पडले मी माहे. मदत करते. हा चल चल ये उशीर नको लवकर. व्हायला. ए लवकर आवरा. हो. प्रेरणा आणि आजी जिजू पण निघालेत. काय केलंस तू? तू हर्षितचा कॉल का कट केलास? कारण मला त्याच्याशी नाही बोलायचंय. मिठू अगं हर्षित कॉल करतोय, त्याचा कॉल उचल, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल तर. नाही मला त्याचा फोन उचलायचा आहे, नाही त्याला फोन करायचा आहे. मला नाही बोलायचंय त्याच्याशी. अगं पण एवढं काय चुकलंय बाळा त्याचं? मिठू ऐक ना, तू हर्षितला ब्लॉक का करतेस? हे बघ तेजा, तू खूप नोजी होतोय. मला ना माझ्या आयुष्यातून त्याला ब्लॉक करायचंय, ते पण कायमच. माय माय किती सुंदर दिशी राहिली आज. नजर न लागू माय कोणाची माया वल्लरीले. काकू तुम्ही दृष्ट काढली ना, मग कशी कोणाची नजर लागेल है ना? बरोबर आहे की नाही? नमस्कार. रामशास्त्री विधी महाविद्यालयाच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या सगळ्यांचे मी स्वागत करते. आजच्या या कॉन्व्होकेशन सेरेमनीसाठी पहिले नाव जाहीर करते. मायवा वल्लरी, आता सगळ्यात पहिले तू आज सत्कार होईल ना? थांबा सासूबाई, अजून कार्यक्रम सुरू व्हायचा आहे. हो का? सुरभी सुशील धापरे. मी माननीय नानावटी सरांना विनंती करते त्यांनी ही डिग्री विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतरची विद्यार्थिनी आहे सौ पल्लव. आता ज्या विद्यार्थिनीचं नाव घेणार आहोत, मला आधी तिच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. आता लिस्टमध्ये तिचं नाव वाचलं आणि मला आठवली ती. आपण ज्यांच्यासाठी लढणार आहोत त्यांना तरी कुठे येतं इंग्लिश? मला मराठीत शिकवा असं भीत भीत पण ठामपणे म्हणणारी. मी वर्गातून बाहेर काढल्यावर बाहेर उभे राहून माझी लेक्चर ऐकणारी, माझं डिबेट चॅलेंज आत्मविश्वासाने ऍक्सेप्ट करणारी. 3 दिवसांनी आपल्याच कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे इंग्लिशमध्ये, त्यात भाग घे. आणि फक्त भाग घेऊन होणार नाही, जिंकून दाखव ती स्पर्धा. बोला, हे मान्य? हो आहे मला मान्य. मी दाखवेन जिंकून. अशी एक मुलगी जिच्या डोळ्यात जिद्द होती, न्यायासाठी लढण्याची उर्मी होती. मी तिला चॅलेंज केलेलं की तू वकील होऊच शकत नाही. एका केसच्या युक्तिवादात जेव्हा तिच्याकडे डिग्री पण नव्हती तेव्हा तिने मला हरवलं.